नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा अत्यंत खास व किचन टिप, तर ह्या प्रत्येक किचन टिप प्रत्येक सुगरणीला माहीत असायलाच हव्यात अशा ह्या खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 1. अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच डाळ तडका घरी बनवायचा असेल तर डाळ तडका बनवताना त्याला स्मोकी फ्लेवर असला तर छान टेस्ट येते. यासाठी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या व त्यात 2 ते 3 लवंगा व 1 चमचा तूप कोळशावर टाका. त्यानंतर ती वाटी त्यात ठेवून झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटातच मस्त स्मोकी फ्लेवर येईल. तर अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच स्मोकी फ्लेवरचा डाळ तडका घरच्या घरी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 2. कोणत्याही भाजीचा तडका देताना तेलात हळद टाकावी व नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे यामुळे शिंतोडे उडत नाहीत. तर प्रत्येक भाजीची फोडणी करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 3. घट्ट वरणात म्हणजेच शिजलेल्या डाळीच्या गोळ्यात चिरलेला कांदा, तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर घालून मस्त तोंडी लावणे तयार होते. हे तोंडी लावणे आपण पोळी भाकरीसोबत याची चव एकदमच झक्कास अशी लागते व झटपट असे गोळा वरण आपले तयार होते. तर झटपट तोंडी लावण्यासाठी झटपट गोळा वरण तयार करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 4. कोणतीही भाजी जर जास्त प्रमाणात तिखट झाली असेल, आपल्याकडून चुकून जर त्यामध्ये जास्त तिखट पडलं असेल तर त्यामध्ये बडीशोपची बारीक पावडर करून थोडी पावडर त्यामध्ये घालावी. यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो. तर भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 5. उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला 2 चमचे, धने जिऱ्याची पूड 2 चमचे, तांदळाचं पीठ घालून थोडे पोहे व दही घालून 1 ते 2 तास हे सर्व मिश्रण भिजवून ठेवायचे आणि त्याचे वडे तळायचे किंवा याची मस्तपैकी तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता. तर हे थालीपीठ किंवा वडे अत्यंत चवीला खूपच टेस्टी असे लागतात. तर तुमचा पण शिळा भात उरला असेल तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 6. चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्या व नंतर चपाती किंवा भाकरी त्यामध्ये भाजा. यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला अजिबात चिटकत नाही. तर चपाती किंवा भाकरी बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 7. अप्पे बनवताना ते जास्त फुगावेत यासाठी अप्प्याच्या पिठात अंडे घालावे. यामुळे अप्पे टम्म फुगतात आणि अप्पे पात्राला ते अजिबात चिटकत नाहीत. तर अप्पे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. बऱ्याचशा भाज्या बनवण्यासाठी आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालत असतो. टीप नंबर 8. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत. सालासकटच कूट करावे. सालात एक प्रकारचे जीवनसत्व असतात जे आपल्या हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे साल खाल्लेली चांगली असते किंवा साल खावीत. तर तुम्ही पण भाजलेल्या शेंगदाण्याचं जर साल काढून फेकून देत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 9. फोडणीनंतर आमटीला किंवा मिसळीच्या रस्स्याला तवंग व तर्री येण्यासाठी किंवा आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घालावी. यामुळे आमटीला किंवा मिसळीच्या रस्स्याला छान असा तवंग व तर्री येते. तर छान अशी तर्रीबाज भाजी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 10. स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर केळी कुस्करून लावावे. यामुळे हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो. तर बरेच वेळा स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना
आपल्या किचनमध्ये चुकून आपला हात भासतो, त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 11. प्रत्येक भाजी किंवा खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन लवकर होते. पण जास्त प्रमाणात जर ते वापरले किंवा वापरू नये, त्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते. प्रत्येक महिलेसाठी व माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास पुढील टीप आहे. आवडली तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 12. दिवसातून एकदा तरी खळखळून हसा. यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे. माझ्या प्रत्येक मैत्रिणीला व माझ्या प्रत्येक महिलेला उपयोगी येईल अशी टीप नंबर 13. जर तुम्हाला हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बेबी शॅम्पूमध्ये धुवावेत. यामुळे साड्या सॉफ्ट व मुलायम अशा राहतात. तर साड्या धुताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 14. जेवणानंतर थोडी बडीशोप व खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते. स्वच्छ, सुंदर व प्रसन्न घर प्रत्येक गृहिणीला आवडतं. तर अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 15. वेळोवेळी बेडशीट, उशीचे कव्हर्स, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते व घरातील वातावरण यामुळे प्रसन्न राहते. पुढील टीप आहे प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं. टीप नंबर 16. दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जाते, म्हणून गरजेपुरता लिपस्टिकचा वापर करा. तर तुम्ही पण दररोज ओठावरती आपल्या लिपस्टिक लावत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.